आपला योगीराज देशमुख। आज आपल्याला सांगू इच्छितो की उल्हासनगर महानगरपालिकेच्या भोंगळ्या कारभारामुळे आज आमचे जे गोरगरीब रिक्षावाले आहेत तसे अन्य काही नागरिक आहेत त्यांना एवढ्या आतनात यातना भोगावं लागत आहे, त्याची त्यांना थोडी पण जाण नाही। आज तुम्ही बघत असता रिक्षावाले किती बसलेत, संपत्ती का आज बघताय रिक्षावाले किती बसलेत। आज यांचा रिक्षावर यांचं पोट चालतं, पण ते आज आपली रोजीरोटी सोडून इथं बसलेत। कारण की आपल्या उल्हासनगर महानगरपालिकेचा भोंगळा कारभार आहे। यांना आज कळत नाही की हे गोरगरीब रिक्षावाले आहेत बाबा, बाकी सामान्य नागरिक आहेत या खड्डेमय रस्त्यात कसे जात असतील, यांना थोडीसुद्धा भान नाही। फक्त टक्केवारी घ्यायची, खड्ड्यात थोडं माल बचेला करायचा बस आणि पालिश करायची, ह्याच्यावर यांचं चाललंय। असं वाटतं की यांना पगार भेटत नाही, ठेकेदारांच्या जे लालच ठेकेदारांचे काय चुकते टाकतात त्याच्यावर यांचं घर चाललं। त्यांना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काही लाच देतात, त्यांना पण सांगणे की थोडी जरी लाज असली आणि थोडी जरी इमानदारी असली तरी एक खड्डामय शहर सुंदर करा। आयुक्तांना पण आमचं सांगणे की हे थोडं तरी भान ठेवा आणि जास्त करून सार्वजनिक बांधकाम विभागातल्या कर्मचाऱ्यांना अरे लाज वाटून द्या, लाज। आज हे गोरगरीब रिक्षावाले इथं बसलेत की यांची परिस्थिती काय आणि काय इथं बसलेत, थोडं तरी भान ठेवा। तुमच्याच बायका पोरं इतक्या रस्त्याने गेले, उद्या काय दुर्घटना घडली तुम्ही गपची बसचाल का, लगेच गव्हर्नमेंटला मागचाल। मी सरकारी अधिकारी आहे, माझ्या बायकोला ॲक्सिडेंट झाला, माझी पोरगी पडली, तिला हे द्या, दंड द्या, दौलत द्या, तिची भरपाई करा। या गरिबांनी कुणाकडे हात मागायचा, अरे थोडी तरी लाज वाटून द्या, थोडी तरी। किती वेळा या लोकांनी करायचा अन्याय सर। आज महानगरपालिकेला अर्ज दिलाय आणि याच्या पहिले पण किती वेळा तरी अर्ज दिलाय की बाबा या रस्त्याचं काहीतरी करा, पण हे निर्लज्ज महानगरपालिका अशी पूर्ण महाराष्ट्रात नसन एवढी निर्लज्ज आहे। तरी माझी त्यांना कळकळीची विनंती, येत्या 10 दिवसात 5 दिवस धरा, 5 दिवसात काहीतरी नियोजन करा, अन्यथा याचे जेवढे कर्मचारी आहेत तेवढे उल्हासनगर महानगरपालिकेसमोर बसतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। या खड्ड्यांमुळे आमचं एवढं नुकसान होतंय की दररोज एक दिवसाआड आम्हाला गॅरेजला जायला लागते रिक्षा घेऊन, आणि चालवायला एवढे कंबर दुखते, पाठ दुखते, तर बाबा रिक्षा चालू शकत नाही, हात दुखतात। की वजह से सब रिक्शा की हालत ख़राब हो रही है। हम 500 रुपये कमा रहे नहीं और 1000 रुपये खर्चा हो रहा है, तो हम कहाँ से लाके भरेंगे। ये इतने खड्डे पड़ गए हैं तो पूरी पब्लिक भी परेशान है, हम परेशान हैं और गाड़ियों पे काम नहीं कर रहा और आदमी भी परेशान है और दवाखाने में हम घूम रहे हैं ये खड्डे की वजह से। कमर दुख रही है, हर चीज़ क्या हो रहा है, तो इसके लिए आप यहाँ गुजारिश है कि क्या करें, इस रोड को सुधार करें। कंबर दुख, हे दुख आणि गाडीचे तर खूपच हाल झालेले आहेत। 17 वेळा मिस्त्रीकडे जाणे। आता परवा दिवशी एका बाईचं पायाला मार लागला, गाड्या पडतात, बाईक पडली जोरात, कोण जबाबदारी आहे त्याचा, आणि कोण मंत्री आमदार खासदार गेला त्याचं पडलं का लगेच बाईला दवाखान्यात घेऊन गेलो, आणि कोण दखल पण घेत नाही इकडे, फक्त खडी टाकतात आणि बस झाला। आणि सगळे चोर भरलेले, सगळे चोर आहेत। कुणाला सांगायला गेलं तर ते बोलतात नाही ह्याला सांगा, तो बोलतो त्याला सांगा, सांगायचं तरी कुणाला आम्हाला। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।